जालन्यातील वालसावंगी येथील ज्ञानेश्वर सपकाळे या विद्यार्थ्याचे 10वीचे पेपर सुरू आहेत। त्याने रात्रभर अभ्यास करून आपल्या बीजगणिताच्या पेपरची तयारी केली। सकाळी शाळेत जायला देखील निघाला, मात्र तेवढ्याच समजलं की आपल्या आईचं दीर्घ आजाराने निधन झालंय। तरीही न खचता न डगमगता आधी मी 10वीचा पेपर देणार, नंतर आईचे अंत्यसंस्कार करणार असा धाडसी निर्णय ज्ञानेश्वर सपकाळने घेतला। जालन्यातील वालसावंगी येथील विद्यार्थ्याने घेतलेल्या धाडसी निर्णयाची ही कहाणी। दुःखाची आणि संयमाची परिसीमा काय असते, तर याचं उत्तर मात्र कुणाला सहजासहजी सांगता येणार नाही। शब्दात तर सांगणं कठीण आहे। याचं जिवंत उदाहरण म्हणजे जालन्यातील वालसावंगी येथील ज्ञानेश्वर सपकाळे। कुटुंबाची अत्यंत गरीब परिस्थिती, वडिलांचं छत्र कोरोनात हरवलं, आईने मोलमजुरी कष्ट करून संसार चालवला। त्यात ज्ञानेश्वर देखील शाळेत हुशार होता। आईच्या मेहनतीची जाण असल्यानं 10वीचं वर्ष असल्यानं मन लावून अभ्यास करून पेपर देखील व्यवस्थित सोडवत होता। काल बुधवारी बीजगणिताचा पेपर असल्यानं त्यानं रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला। सकाळी लवकर उठून अभ्यास करत असताना नियतीनं मात्र वेगळाच पेपर घेतला। अचानक त्याच्या आईचं दुःखद निधन झालं हे त्याला समजलं। ज्ञानेश्वरवर मोठा डोंगर कोसळला। तो रडून रडून बेहाल झाला। त्या 10वीचा पेपर देण्याची वेळ झाली आणि अंत्यसंस्कार करण्याची सुद्धा वेळ आली। ज्ञानेश्वर समोर मोठा पेच निर्माण झाला। काय करावे कळत नसताना ज्ञानेश्वरनं मात्र धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला। आधी पेपर सोडवून येतो, मग आईचे अंत्यसंस्कार करतो। हे ऐकताच उपस्थित ग्रामस्थ नातेवाईक मंडळींच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यानं थेट परीक्षा केंद्र गाठून पेपर दिला। डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवून, अर्थात डोळ्यातून वाहणारे अश्रू मात्र जीवनाचा धडा त्याला शिकवल्याची जाणीव करून देत होते। आता 10वीच्या परीक्षेचा जो निकाल येईल तो येईल, मात्र जीवनाच्या परीक्षेत मात्र तो 100% गुण मिळवून पास झालाय। ज्ञानेश्वरच्या वडिलांचे कोरोनाच्या काळात निधन झाले होते, त्यामुळे आईच्या रूपात हे एकच छत्र ज्ञानेश्वरच्या डोक्यावर होते। मात्र तेही हरवल्याने ज्ञानेश्वरनं स्वतःला सावरत आधी परीक्षा महत्त्वाची आणि नंतर आईचे अंत्यसंस्कार हे समाजापुढे आदर्श उदाहरण घालून दिले आहे। ज्ञानेश्वरचा बीजगणिताचा पेपर होता। आम्हाला त्याच्या आईची दुःखद घटना समजली, तरीही आम्ही ज्ञानेश्वरला हिंमत दिली की बाळा, तुला मोठं व्हायचं असेल तर हे दुःख पचवावं लागेल। ज्ञानेश्वरने देखील धाडसी निर्णय घेत आधी परीक्षा दिली आणि नंतर आईचे अंत्यसंस्कार केले, असं मुख्याध्यापक AY बोराडे यांनी सांगितलं। ईश्वरानं ज्ञानेश्वरला या मोठ्या संकटातून आणि दुःखातून सावरण्याचं बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना।